आपल्या बदलापूर शहरामध्ये शिरगाव येथे असणाऱ्या ठाणेकर पेलेसिओ येथे भव्य दिव्य महादेवाचं मंदिर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। ठाणेकर ग्रुपचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष बदलापूर शहरातील सुप्रसिद्ध विकासक अजय ठाणेकर सर यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकाराने खरं तर हे खूप सुंदर असं काम झालेलं आहे। सर, आपल्या संस्कृतीमध्ये मंदिर बांधण्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे। आपल्या शुभास्ते हे काम घडले आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण फक्त मंदिर उभारत नाही आहात तर अनेक कुटुंबांना एकत्र जोडत आहात, कारण की अनेक सण उत्सव असतात ते त्यांना एकत्र साजरा करता येणार आहे। काय सांगाल एकंदरीत? साधारण आहे ना, ठाणेकर पॅलेसिओ मध्ये 275 फेज 1 मध्ये, फेज 2 मध्ये आणि 260 फेज 1 मध्ये अशा एवढ्या सदनिका आहेत आणि शिवाय 6 बंगले आणि 6 बंगल्यांच्या मध्ये हे मंदिर आणि गार्डन उभा केलेलं आहे। आता याची कल्पना आम्हाला असे आली की बाबा एक छोटं मंदिर असावं, तर त्या जेव्हा आम्हाला ही जी कल्पना सुचली मग तेव्हा आम्ही साधारण 1 वर्ष झालं त्या गोष्टीला आणि 1 वर्षापासून आम्ही या मंदिराची तयारी केली आणि आज म्हणजे 19 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण पार पाडलेला आहे। आजचा 22 फेब्रुवारीचा शेवटचा दिवस आहे आणि याच्या निमित्तच या सोहळ्यानिमित्त आपण हरिदास शिंदे यांचा जो महाराष्ट्राचे अस्सल कलानाथ हा कार्यक्रम ठेवून आपण सर्व भाविकांना आमंत्रित करून बोलून म्हणजे भंडारा महाप्रसाद देण्यात येतो आणि याप्रमाणे एक सोसायटीचं खूप चांगलं वातावरण निर्माण व्हावं, ह्या सर्व कस्टमर लोकांच्या एकमेकांच्या संपर्क व्हावा, ही एवढीच एक मंदिराच्या करण्यामागची मोठी गोष्ट। सर, बदलापूरमध्ये ठाणेकर ग्रुपने सर्व लोकांचा विश्वास जो आहे तो मिळवलेला आहे। अनेक मोठमोठे प्रकल्प आपले सुरू आहेत। येणाऱ्या काळामध्ये अशा स्वरूपात वेगवेगळे वैशिष्ट्य ठाणेकर ग्रुपच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना मिळणार का सर? नक्कीच। ठाणेकर ग्रुपचं बिल्डिंग बनवण्यामागचं फक्त त्यांची बिल्डिंग बांधून नाही तर त्यांची घरं एकमेकांना आणि घरासोबत त्यांची मनं एकमेकांची जोडणे ही फार मोठी गोष्ट असली पाहिजे। त्यामुळे आम्ही प्रत्येक कस्टमरमध्ये आम्ही स्वतः व्यक्तिशः, मी, माझा मुलगा अद्वैत, माझी पूर्ण फॅमिली हे व्यक्तिशः सर्व कस्टमर लोकांच्या सानिध्यात असतो। त्यामुळे सर्व एक फॅमिली, ठाणेकर कुटुंब हे आम्ही असं मोठं घडवण्याची आमची जी मनापासूनची इच्छा आहे ती आम्ही पार पाडण्याचे प्रयत्न करत असतो। सर, त्या दिवशी मिरवणुकीमध्ये आम्ही पाहिलं, आपण स्वतः सहभागी झाले, संपूर्ण कुटुंबीय आपलं होतं, एक आपले पण आपल्या सगळ्या कस्टमर सोबत आपला नेहमी आपण जपलेला आहे। आम्ही नक्कीच की जर का हे आम्ही आमचं ठाणेकर कुटुंबच समजतो, सर्व सदनिकाधारक आजपर्यंत जे पण आहेत ते आमच्या ठाणेकर फॅमिलीचे एक पार्ट आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक मग त्याच्यामध्ये सुखादुःखाच्या गोष्टी असो, कोणत्याही गोष्टीला आम्ही त्यांच्या बरोबर असतो। सर, शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो, मंदिर दुरून पाहिलं तर एकच दगडामध्ये हे मंदिर उभारलं का काय असं वाटतं? खूप सुंदर असं हे शिल्प आहे, याचं वैशिष्ट्य सर काय सांगतं? हे याचं जे शिवलिंगाचं स्वरूप आहे हे श्री रामेश्वर महादेव मंदिराचं स्वरूप आहे, म्हणून आम्ही मंदिराला श्री रामेश्वर महादेव मंदिर नाव दिले। आणि मेन म्हणजे की लॉर्ड शिवा फॅमिली, कारण आमच्या ह्या सर्व बिल्डिंगमध्ये जे पण आमचे कुटुंब असतात ते संपूर्ण फॅमिली सहित बसण्याचे प्रयत्न करत असतो। मग असंच एक फॅमिली आम्ही लॉर्ड शिवा फॅमिली आमच्या सोबत प्रयत्न केला आणि त्याच्या मागे हा फॅमिली एक कन्सेप्ट आम्ही घेतला की नाही, आम्ही एक फॅमिली आहोत, आमच्यासोबत लॉर्ड शिवाची फॅमिली हे आमच्या कायम बरोबर मागे आशीर्वादासाठी उभे राहावेत, ह्याच गोष्टीसाठी आम्ही महादेवाचं मंदिर। ठाणेकर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सर्वेसर्वा अजय ठाणेकर सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही फक्त गृहसंकुल बांधत नाही तर कुटुंबांना एकत्र आणतो आणि संपूर्ण एक ठाणेकर कुटुंब जे आहे त्याच्यासोबत आम्ही सर्व ग्राहकांना, सर्व लोकांना एकत्र जोडत असतो असं त्यांनी आपल्यासोबत बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे। बदलापूर शहराची अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसंच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।